गेले 20 दिवस झाले आमचा एक तरुण तडफदार सरपंच याची निघरून हत्या केली गेली। याला न्याय मिळत नाही। याच्या कुटुंबाची मागणी आम्ही कुटुंबाचे प्रमुख म्हणून आम्ही सर्वजण मागणी करतोय, पण त्याच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे आणि कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी आम्ही सर्वजण झटतोय। आणि या प्रकरणातून या आदरणीय संतोष देशमुख यांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी आणि यांच्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी आपण सर्वांनी रस्त्यावर उतरायचा समाजाने निर्णय घेतला आणि त्या समाज भावनेबरोबर आम्ही सर्वजण सोबत आहेत। यांच्या मारेकऱ्याला शेवटपर्यंत फाशी मिळेपर्यंत मी झटणार आहे। आम्ही सर्वजण ताकदीने बरोबर आहोत। गंभीर आरोप केला की जे फरार आरोपी आहेत ते आता नाही, मी त्यांनी आता मला माध्यमांनी आता विचारलं गेलं, पण मला त्यांच्या आरोपावर काही बोलता येणार नाही। मला ते काही मी बघितलं नाही किंवा मला माहिती नाही, ते बघून माहिती घेऊन बोललं बरं। आणि जर असं काही झालं असेल तर ती खूप भयान आहे आणि असं जर झालं असेल तर त्याची चिंता मला वाटते की असं करणाऱ्या बीड जिल्ह्यामध्ये असे कृत्य घडू शकतात, हे खूप धक्कादायक आहे। दमाने यांनी दुसरा देखील आरोप केला आहे। धनंजय मुंडे, सुरेश दस, संदीप क्षीरसागर, जितेंद्र वाड हे एकाच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे होते, ते देखील दहशत पसरवतात। नाही, आता त्यांना काय म्हणायचंय ते काय म्हणतात, मला त्यांचं मी बघितलं नाही किंवा मी त्याच्यावर बघितल्याशिवाय मी काही ऐकल्याशिवाय त्याच्यावर भाष्य करणं चुकीचं होईल। आज आमचा विषय आमच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याला फाशी झाली पाहिजे, हा आमचा विषय। आमचा राजकारण हा विषय नाही आहे, जातपात हा आमचा विषय नाही आहे। आदरणीय दमानी आता काय म्हणले मला माहित नाही। सीआयडीचं पथक 2 दिवस झालं इथे बीड शहरात आहे, काय वाटतं? कुणाला जे टीका करते त्यांना माझी हात जोडून विनंती की टीका टिप्पणी थांबवा आणि तुम्ही या गुन्ह्याकडे गांभीर्यानं बघा आणि आमच्या सरपंचाच्या आत्म्याला शांती लाभली पाहिजे, त्या कुटुंबाला आम्हाला सर्वाला न्याय मिळाला याच्यासाठी आम्ही झगडतो। तर आम्ही शेवटपर्यंत किडनॅपिंग झालं त्या क्षणापासून आजपर्यंत मी स्वतःही झटतोय, आम्ही सर्वजण झटतो आहोत आणि मी शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्यावर झटणार म्हणजे झटणार।